कोकणाच्या निसर्गरम्य कुशीत वसलेलं टेंबवली गाव आणि याच गावची शान म्हणजे आपली ग्रामपंचायत आणि याच गावचा आधार म्हणजे आपली ग्रामसभा। तर यावेळीचं प्रमुख कारण आहे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत। याच अभियानाच्या माध्यमातून ही ग्रामसभा आज भरवण्यात येत आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानाच्या माध्यमातून टेंबवली गावाने घेतलेली ही प्रगतीची वाटचाल कशा प्रकारे असेल त्याचं नियोजन ह्या आजच्या ग्रामसभेत ठरणार आहे। स्वच्छ पाणी, शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार या सगळ्या क्षेत्रात गावचा समृद्ध करण्याचा निर्णय या ग्रामसभेत ठरतो। गाव होईल समृद्ध, राज्य होईल प्रगत या ध्येयवाक्यासोबत टेंबवलीची ग्रामपंचायत एक आदर्श घडवेल। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। तर आज ग्रामपंचायत टेंबवलीची मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान संदर्भात कार्यशाळा आपण इथे आयोजित केलेली आहे आणि ग्रामसभा। तर या ग्रामसभेत सर्व उपस्थित सर्व ग्रामस्थ तसेच पदाधिकारी, संपर्क अधिकारी, आपल्या या ग्रामसभेचं सचिव म्हणून पद स्वीकारणारे आज आपले मराठे सर, तर या सर्वांचे सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी, पोलीस पाटील, त्यानंतर आपले तलाठी सर्वदेव भाऊसाहेब, सर्वांचं मी ग्रामपंचायत टेंबवलीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। या सभेचे अध्यक्षस्थान आपले करतो। सर्वप्रथम मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन।
विविध योजना आपल्याला सगळ्या योजनांचं एकत्रीकरण या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या उपक्रमात आपल्या राज्यातर्फे हा उपक्रम लागू करण्यात येते आणि त्यात विविध पारितोषिकं आयोजित करण्यात आलेली आहे। सर्वप्रथम सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या टेंबोली गावचे प्रथम नागरिक हेमंतजी राणे सर यांचं मी आपल्या या सभेचे सचिव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं। सचिव यांना स्वागत करायला विनंती करतो। धन्यवाद सर। यानंतर या कार्यक्रमासाठी संपर्क अधिकारी म्हणून आपले बागुल सर इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी ग्रामपंचायत टेंबोलीच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद सर। नंतर या आपल्या खरं तर आपले सचिव आपले ग्रामपंचायत अधिकारी आपले तेरसे भाऊ काही कारणानिमित्त किंजोळे येथे उपस्थित आहेत, कारण तिथे तालुकास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्यांना इथे उपस्थित राहता आले नाही। त्यामुळे या कार्यक्रमाचे सचिव पद आपल्या मराठी शाळेचे जेडपी शाळेचे मुख्याध्यापक मराठे सर यांनी इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी सरपंच यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। धन्यवाद सर। यानंतर आपल्या दाभोळ आणि टेंबोली गावचे तलाठी भाऊ ग्राम महसूल अधिकारी आपले सर्वोदय सर इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी सरपंच यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं। धन्यवाद। त्यानंतर आपल्या ग्रामपंचायत सदस्य शेखर दुरी सर इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी सरपंच यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं। धन्यवाद। नंतर आपल्या संजना राणे मॅडम इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी सरपंच यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। संजना राणे मॅडम। तसेच शशिकांत जाधव सर इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी सरपंच यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। या आपल्या टेंबोली गावचे पोलीस पाटील अमोल जाधव सर इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी सरपंच यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद। नंतर तालवी गावचे पोलीस पाटील आपले योगेश सर इथे शिंदे सर इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचे देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं असे विनंती। त्यानंतर आपल्या कंठमुक्तीचे अध्यक्ष मंगेश राणे सर इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचे देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येईल। यानंतर आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक शांताराम गाडी यांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन आपलं स्वागत स्वीकारायचं आहे। त्याबद्दल त्यांचे देखील मी सरपंचांना विनंती करतो की त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं। नंतर पूजा घाडी मॅडम देखील इथे उपस्थित आहेत, कालवी गावच्या आशा सेविका, त्यांचा देखील उपसरपंच मॅडम यांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन स्वागत। यानंतर अंगणवाडी सेविका मोंडकर मॅडम म्हणजे आपल्या कोयडे मॅडम इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्याची विनंती करतो। शेखर दुरी सर।
धन्यवाद. त्यानंतर श्रीमती घाडी मॅडम देखील इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचे देखील शेखर यांना विनंती करतो की त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं. त्यानंतर आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ग्रामसभा असू दे किंवा कुठलाही उपक्रम असू दे, त्यात आम्हाला वेळोवेळी सहकार्य असणारं असं CRP मॅडम आणि मी टेंबोली गावच्या CRP मॅडम अर्चना गाडी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं गुलाबपुष्प घेऊन स्वागत स्वीकारायचं. मी संजना राणे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर अश्विनी फाळके मॅडम, नंतर महावीमच्या गटातर्फे इथे दीक्षा मॅडम उपस्थित आहेत, मी त्याबद्दल त्यांचं देखील गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याची विनंती करतो. धन्यवाद. त्यानंतर टेंबोली कालवी गावच्या ग्राम संघाचे अध्यक्ष रीना घाडी मॅडम इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचं देखील गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याची विनंती करतो शशिकांत जाधव सर यांना. नंतर ज्येष्ठ महिला कोण असेल, लिंबकराजी दोघांनी या, तिघांनी या, कारण तुमच्या संस्काराखाली आम्ही इथे आहोत, त्यामुळे तुमचा सत्कार होणं खूप महत्वाचं आहे. सरपंच यांना विनंती करतो. सरपंच संपर्क अधिकारीचं आणि आपले तलाठी भाऊसाहेब. धन्यवाद. करणार आहोत. मी संपर्क अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वागत करायचं आहे, कारण यांचं सहकार्य आम्हाला नेहमी असतं. कुठलाही कार्यक्रम असू दे, प्रमोद टेंबोलकर सर, संपर्क अधिकारी बाबू सर. आणि एक व्यक्ती राहिली ती म्हणजे आपल्याला गौरव, त्यांचं देखील मी सरपंच यांना स्वागत करण्याची विनंती करतो. तसंच आता या कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन करणारे आमचे टेंबोली गावचे शिक्षक सागर घडी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. सरपंच यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे बंधू योगेंद्र राणे यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील सरपंच. काल 10 वाजेपर्यंत आम्ही तिघेही तसेच सरपंच आमच्याबरोबर होते, आम्ही इथे उपस्थित होतो. धन्यवाद. तर आई कवळादेवीला वंदन करून आपण या ग्रामसभेला सुरुवात करूया. तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कार्यक्रमात लागू होणार आहे आणि त्यात विविध स्वच्छता योजना असेल. यात मुख्य म्हणून 8 घटक आहेत. तर त्यात सुशासन युक्त पंचायत, लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन तयार करणे, त्यानंतर सक्षम पंचायत यामध्ये स्वनिधी, लोकवर्गणी, पंचायत राज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. दुसरा विषय. त्यानंतर तिसरा जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे. त्यानंतर चौथा मनरेगा म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, या योजनेचे अभिसरण करणे. त्यानंतर गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे. त्यानंतर उपजीविका विकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय. त्यानंतर 7वा विषय आहे लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे. आणि 8वा विषय आहे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे. तर या आपल्याला 8 विषयावर कामकाज करायचं आहे आणि त्यावर आपलं मूल्यमापन होणार आहे. तर मी पीपीटी नंतर दाखवणारच आहे तुम्हाला की त्यात आपल्याला कुठलं बक्षीस मिळू शकतं. परंतु यात टाळी एका हाताने कधी वाजत नाही, कारण असं म्हणतात की दोन्ही हाताने वाजवली तरी टाळी वाजू शकते. जसं आपण पंचायतीला आपण म्हणतो तसंच लोकांनी देखील त्यात सहभाग. आणि आपल्या गावचं एक वैशिष्ट्य आहे की आम्हाला खरोखर ग्रामपंचायत निर्मितीत म्हणा किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमात लोकांचा सहभाग खरोखर मोलाचा आहे. आणि त्यांनी आतापर्यंत सिद्ध करून दाखवलंय की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कारण आम्ही ग्रामपंचायत जर कोण अधिकारी आला तर बघतो की सर्व लोकांनीच दिलेलं आहे, परंतु आता आपल्याला ते नाही. तर या कालावधीत आपल्याला लोकसहभाग खूप महत्वाचा लाभावा लागणार आहे. आणि तुमच्या विश्वासावरच सरपंचांनी असं म्हणलंय की आम्हाला या स्पर्धेत उतरायचं आहे आणि आपल्याला बक्षीस मिळवायचंच आहे. कारण जर आपण बक्षीस मिळवलं, राज्यापर्यंत गेलो तर आपल्याला खूप प्रगती होऊ शकते. आणि ते बक्षीस आपल्याला काय काय ते मी नंतर सांगणार आहे आणि आपल्याला संपर्क अधिकारी देखील थोडं मार्गदर्शन करतील. तर त्यात काय बक्षीस आहे ती सांगेन. आणि आपल्याला प्राइज आहे, रक्कम आहे, आपल्याला बक्षीस मिळणार आहे. आणि ती रक्कम आपल्याला नंतर आपल्याला विकास कामांसाठी खर्च करता येऊ शकते. आपले सरपंच यांनी 5 वर्षाच्या कालावधीत खूप मेहनत घेऊन रस्ते वगैरे असतील, काही कामं अडलेली होती ग्रामपंचायतचं म्हणा किंवा इतर, तर ती सर्व पूर्ण केलेलीच आहेत. परंतु अजून देखील आपल्याला काही आपले कामं असतील तर या निधीतून आपल्याला पूर्ण करता येऊ शकतात. तर मी सर्वांची तुमची आम्हाला साथ असेल हेच ग्राह्य धरतो, कारण असणारच आहे. कारण आपल्या सरपंचांनी पहिल्याने आमचा सगळ्यांचा आपल्या गावावर पूर्ण विश्वास आहे, टेंबोली आणि कालवी दोन्ही गावांवर. आणि हे आपल्याला सहकार्य करणारच आहेत. त्यात पदाधिकारी देखील आपल्याला सहकार्य करणारच आहेत. असं समजून आपण ग्रामसभा पुढे सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला या उपक्रमासाठी समिती नेमायची आहे. तर यात आपल्याला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी, तसेच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, मुख्याध्यापक, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य सेवक हे यात लागणार आहे. आणि आपल्या गावातले हिरिरीने काम करणारे अशा व्यक्ती देखील आपल्याला या समितीत नेमायच्या आहेत. तर मी विनंती करतो की त्यांनी स्वतःहून आपलं नाव दिलं तर बरं होईल. प्रमोद टेंबुलकर सर, प्रमोद घाडी सर, आपण असणारच आहात, आम्हाला माहित आहे. तुमचं सहकार्य नेहमी असणारच आहे. महिलांमधून देखील नाव आली तर बरं होईल. जेव्हा जेवण करायचं होतं तेव्हा त्यांनी आम्हाला बहुतेक वस्तू घरातून उचलून आणून पण दिलेल्या आहेत आणि आम्ही स्वतःहून जाऊन हक्काने वस्तू आणत होतो. दीक्षा राणे मॅडम, त्यासाठी मुख्याध्यापक, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक हे कंपल्सरी आहेतच, सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य. तो इतर देखील जे सहभागी नेहमी असतात त्यांची नावं आम्ही ऍड केली आहे. त्यामध्ये प्रमोद घाडी सर, प्रमोद टेंबुलकर सर, त्यानंतर अर्चना घाडी मॅडम, त्यानंतर दीक्षा राणे, भाऊ कोंडे, विजय चंदवनकर, सुशासन युक्त पंचायत याला 16 गुण आहेत. त्यानंतर सक्षम पंचायत म्हणजे स्वनिधी आणि लोकवर्गणी. आपल्याला लोकवर्गणीमध्ये 1000 लोकसंख्येच्या मागे आपल्याला
वर्गणी म्हणजे लोकवर्गणी आपण त्यात गोळा करून ग्रामपंचायत मध्ये गोळा करून त्यातून ते खर्च करायचे आहे 1000 लोकसंख्येच्या मागे. तर आपली लोकसंख्या 1433 आहे, त्यामुळे आपल्याला 2 लाखाच्या वरती आपल्याला लोकवर्गणी जमा करावी लागेल. यात लोकांनी सहभाग लोकवर्गणी द्यायची आहे, त्याचं पावती होणार आणि त्यानंतर आपल्याला लोकवर्गणीमध्ये खर्च करायचा आहे. तर असाच विषय चालला होता, ते एकाने असं म्हटलं की आपण जर विराट गुणी जरी 100 रुपये काढले तरी देखील आपल्याला म्हणजे एक सुझाव तुम्हाला सांगू शकतो की तिथे जाऊ शकते. म्हणजे आपल्याला जर बक्षीस मिळवायचं असेल तर सांगतोय. तर त्यानंतर सक्षम पंचायत त्याला 10 गुण आहेत. त्यानंतर जल समृद्ध स्वच्छ व हरित गाव याला 19 मार्क्स आहेत. स्वच्छता अभियान आपण स्वच्छ आपला गाव कसा असला पाहिजे हे आपण बघणं आवश्यक आहे, कारण स्वच्छता खूप महत्वाची आहे आणि या स्वच्छतेला जास्त गुण आहेत. तर त्यानंतर मनरेगा आपण जी कामं करतो, गोठे वगैरे असतील, तसंच रस्ते वगैरे असतील, सार्वजनिक वैयक्तिक विहिरींची सिंचन विहिरींची कामं घेतो, हे कुक्कुटपालन असेल, वैयक्तिक इतर कुठले फळबाग लागवड असेल, तर याला ह्याचं योजनेचं अभिसरण करणे याला 6 गुण आहेत. त्यानंतर गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण याला 16 गुण आहेत. गाव पातळीवर वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्याचं सक्षमीकरण करणं यासाठी. त्यानंतर उपजीविका विकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय आपली जी घरं बांधली तर 100% जर बांधलेली असतील तर त्याला गुण आहेत. आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना या संदर्भात उपजीविका विकास, शोषखड्डे असतील याला देखील आपल्याला इथे शोषखड्डे आपण वैयक्तिक मानायचे त्याला मनरेगातून देखील 2-2.5 रुपये मिळतात. आता इथे चेनवणकर भाई काका यांचा एक मानायचा आहे, त्यामुळे एक आपल्याला पुढे चालल्या या योजनेत. अजून देखील सगळ्यांनी बांधणं या कालावधीत खूप महत्वाचं आहे. तर हे त्याला 23 गुण आहेत. तर सगळ्यात जास्त याला गुण आहेत. त्यानंतर लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे. लोकसहभाग आणि श्रमदान आपण रस्त्याची झाडी वगैरे मारतो, काय करतो, तर याला 5 गुण आहेत. आणि नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे सरकार वेगवेगळ्या लोकांचे किंवा इतर काही कार्यक्रम आपल्याला जे नाविन्यपूर्ण आहेत असे गावात राबवणार आहोत, तर त्याला 5 गुण आहेत. असे एकूण 100 गुण या 8 विभागांना देण्यात आलेले आहेत. तर याला पारितोषिक कसं आहे ते सांगतो. ग्रामपंचायतीसाठी बहुस्तरीय पुरस्कार राज्य स्तरावर जर आपला प्रथम क्रमांक आला तर त्याला 5 कोटी पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक आला तर त्याला 3 कोटी आहे आणि तृतीय क्रमांक आला तर त्याला 2 कोटी रुपये पारितोषिक या योजनेच्या अभियानांतर्गत आहे. त्यानंतर विभाग स्तरावर जर आपला नंबर आला तर विभाग स्तरावर 1 कोटी प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 80 लाख आणि तृतीय 60 लाख असे. त्यानंतर जिल्हा स्तरावर जर नंबर आला प्रथम तर 50 लाख, द्वितीय पारितोषिक 30 लाख आणि तृतीय 20 लाख असे. आणि तालुका स्तरावर जर नंबर आला तर आपल्याला प्रथम पारितोषिक पुरस्कार आहे तो 15 लाख, त्यानंतर द्वितीय पुरस्कार आहे तो 12 लाख, तृतीय आहे तो 8 लाख आणि 2 विशेष पुरस्कार म्हणजे एकूण 5 ग्रामपंचायती नेमणार आहे त्याला 5 लाख आहे. 15, 12, 8 आणि 5 आपल्याला जास्तीत जास्त करून आपली पुढे कशी जाईल आणि तो आपला निधी आपल्याला कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण लोकांच्या योगदानातच खूप महत्वाचं आहे आणि त्यातून आपण नक्कीच यावर विजय मिळू शकतो. निदान आपला तालुका स्तरावर देखील असं म्हणतात की मोठं लक्ष नेहमी ठेवायचं. स्वप्नच बघायचं आहे तर बदाम वगैरे खाण्याचं बघायचं, चणे खाण्याचं का बघायचं आहे. तर आपल्याला जर राज्य स्तरावर नंबर कसा येईल हे बघणं आपण आवश्यक आहे. निदान कुठेतरी आपला जिल्हा किंवा तालुका स्तरावर तरी नंबर येऊ शकतो. तर हे आपल्याला कशी रक्कम मिळेल या स्पर्धेत खूप जण आहेत. किंजवडे, बाफळडे या गावांनी आपल्याला राज्य स्तरावर आपल्या तालुक्याचं नाव मोठं केलं आहे. तर त्या ग्रामपंचायतीचं नाव घेणं खूप महत्वाचं आहे, कारण तेथील लोक असतील, सरपंच, सदस्य, सर्व पदाधिकारी त्यांनी खूप मेहनत घेतलेली होती. तिथे ग्रामसेवक यांनी देखील राठोड भाऊ सर, आता मी नाव घेतो कारण त्यांनी बाफळे गावचं नाव
खूप मोठं केलं. त्यानंतर त्यांनी किंजवडे गावाला देखील तेवढंच मोठं केलं. तसंच आपल्याला एक सचिव म्हणून इथे लाभलेले आहेत ते आपले तेरसे भाऊ, यांना देखील खूप पुरस्कार मिळालेले आहेत आणि ते नक्कीच आपल्याला या योजनेत नंबर मिळवून देतील, कारण त्यांनी सांगितलेलं आपण जर पालन केलं खरोखर आपल्याला नंबर येऊ शकतो. तर आपण यात बघूया कसे कसे गुण आहेत ते. तर लोकभिमुखमध्ये बघा 1 एप्रिल ते मोहीम कालावधीपर्यंत आलेले अर्ज व निर्गत अर्ज तसेच ऑनलाईन अहवाल तपासून त्याप्रमाणे गुण देणे. म्हणजे आपल्याला जे अर्ज तुम्ही दाखल्यांसाठी वगैरे अर्ज करता, आपण शक्यतो त्याच दिवशी दाखले देऊन टाकतो कोण आले असेल तर ते अर्ज त्याला 1 मार्क्स आहे, किती आले असतील आणि 100% त्याचं झालेलं आहे का. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे आलेले आपले सरकार, तुम्ही जे अर्ज करता ते दाखल्या संदर्भात आहे, त्याला देखील 1.5 मार्क्स आहे. नंतर ग्रामपंचायत कार्यालयाचे दर्शनी ठिकाणी तक्रार पेटीमध्ये देखील कोण तक्रार अर्ज वगैरे केले असतील तर ते आपल्याकडे वेगवेगळे अर्ज येतात, त्यांचं निराकरण केलेलं आहे की नाही त्याला 1/2 मार्क्स आहे. नंतर 1 एप्रिल ते मोहीम कालावधीपर्यंत आलेले अर्ज व निर्गत अर्ज अहवाल तपासून त्याप्रमाणे गुण देणे, अन्यथा 0 गुण देणे. तर ज्या गावातील पोलीस स्टेशनला एकही तक्रार नाही असेल, आपण तंटामुक्तीमध्ये जे घेतो त्याला देखील 1/2 गुण आहे. त्यानंतर वेबसाईट वरील तक्रार असेल, ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करणे आपल्याला तयार करावी लागणार आहे, कारण आपल्या गावची वेबसाईट नाहीये. तर ते वेबसाईट असेल तर त्याला देखील 1/2 गुण आहे. त्यानंतर वेबसाईटवर सर्व माहिती प्रसिद्ध करणे, आपल्याला वेबसाईट खोलायची आहे त्या संदर्भात आपण मार्गदर्शन आपल्याला करतीलच ग्रामसेवक, तर ती वेबसाईट खोलून त्यावर प्रसिद्धी माहिती करणे त्याला 1/2 गुण आहे. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात किती आहे त्याला आहेत की नाही, म्हणजे संरक्षणाचे नियंत्रण त्यासाठी 1 गुण आहे. त्यानंतर लेखापरीक्षण पूर्तता करणे म्हणजे ऑडिट मुद्दे असतात ते, त्याला देखील 1 मार्क्स आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीकडील सर्व सभा कामकाज, आता आपली जबाबदारी आहे की ग्रामपंचायतीमध्ये सर्व कामकाज आणि ग्रामपंचायत तहकूब न होऊ देणं, कारण तहकूब 100 उपस्थिती आवश्यक आहे. तर ग्रामसभा पूर्ण होतात की नाही त्याला देखील गुण आहे. असं म्हणतात की 1 गुणाने काय होणार आहे, तर 1 गुणाने देखील भरपूर काही होऊ शकतं. बोर्डात येणारा एखादा व्यक्ती असेल तर तो देखील 1 गुणाने मागे जातो. शर्यतीत तुम्ही बघितलं असाल 1 सेकंदाच्या पेक्षाही कमी जर फाऊल एखादं कोणाचं मागं असेल तर तो देखील त्याचा नंबर हुकतो. तर 1 गुणाने आपल्याला खूप फरक पडतोय. तर या त्याला देखील 1 गुण आहे. त्यानंतर ते अद्ययावत करणं, सगळे ते ग्रामसेवक आपले करतातच आहेत, सगळी प्रोसिडिंग वगैरे पूर्ण करून ठेवणं त्याला 1 गुण आहे. त्यानंतर ऍप डाउनलोड केलेल्या मतदारांना आपल्याला एक ऍप डाउनलोड करावं लागेल. तुम्हाला मागे दिलेलं होतं मी ऍप डाउनलोड करायला, आणि त्यावर आपण घरपट्टी वगैरे सगळी भरत नाही कारण ते ऍपचा जरा प्रॉब्लेम होता, परंतु त्यावर माहिती दाखल्यासाठी अर्ज वगैरे तर त्याला देखील गुण आहे. त्यानंतर तुमच्याकडे मेरी पंचायत किंवा तिघापैकी कुठलाही एक ऍप असणं आवश्यक आहे आपल्या प्रत्येक मतदार ग्रामस्थाकडे. तर तो स्वच्छ सर्वेक्षण ऍप आपण घेतलेला होता मागे, कारण सर्वेक्षणामध्ये आपण भाग घेतलेला होता. त्यात देखील तो ऍप असेल, मेरी पंचायत असेल, त्यांना निर्णय ऍप असेल, तर हे यापैकी एक कुठला तरी ऍप आपल्याकडे असणं आवश्यक आहे, त्याला देखील गुण आहे. त्यानंतर ग्रामपंचायत क्षेत्रातील पात्र लाभार्थीपैकी किती लाभार्थींना कार्ड दिले, म्हणजे आपण आयुष्यमान भारत कार्ड, आता ही जबाबदारी आपल्या आशा स्वयंसेविका तसेच इतर लोक, तुमची देखील तेवढी जबाबदारी आहे की आपलं आयुष्यमान भारत कार्ड आहे की नाही, आणि ते त्याला आहेत की नाही त्याला 1 गुण आहे. किती पात्र लाभार्थी होते त्यापैकी किती जणांचे काढलेले आहेत आणि त्यात लाभ किती जणांनी घेतलेला आहे, तर याला गुण आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे पात्र लाभार्थी किती लाभार्थ्यांना कार्ड दिले गेले याला 2 गुण आहेत. आणि लाभ दिला दिव्यांग लाभार्थ्यांपैकी 100% दिव्यांग लाभार्थ्यांना ओळखपत्राचा लाभ मिळवून दिलेला असावा, म्हणजे त्यांना एक आयडी मिळतो. आय थिंक रोशन गाडी होय ना, त्यांचा आयडी आहे, तसे आयडी सगळ्यांना मिळणं त्याला 1 गुण आहे. त्यानंतर घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी QR कोडचा आपला आहे QR कोड, म्हणजे हा आपल्याला 1 गुण मिळू शकतोय. त्यानंतर घरपट्टी कराच्या थकबाकीची वसुली
थकबाकी, आता हे तुमच्यावर आहे, कारण घरपट्टी थकबाकी जे असेल तर ती भरणं त्याला देखील 1 गुण आहे. घरपट्टी करायच्या थकबाकीची वसुली याला 2 गुण आहेत. आणि घरपट्टी चालू वर्षाच्या मागणीप्रमाणे कर वसुली याला 2 गुण आहेत, म्हणजे एकूण 4 गुण याला आहेत. त्यानंतर पाणीपट्टी थकबाकी वसुली याला 1 गुण आहे. आणि पाणीपट्टी चालू मागणी वसुली याला 1 गुण आहे. त्यानंतर लोकसंख्येनुसार लोकवर्गणीतून निधी जमा झाल्यास त्या प्रमाणात गुण आहेत, त्याला 1 गुण आहेत. मी मगाशी सांगितलं की 1000 लोकसंख्येच्या मागे 2 लाख रुपये असे त्या निधी आहे तो लोकवर्गणी. त्यानंतर ग्रामपंचायत दस्तऐवज तपासून किमान उद्दिष्ट लोकसंख्या गट निहाय नमूद करण्यात आले आहेत. उत्पन्न त्याला 1 गुण आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने जनजागृती शिबिर, फेरी इत्यादी उपक्रमातून लोकसहभागातून पाण्याचे ताळेबंद तयार करून दर्शनी भागात लावणे, म्हणजे लोकसहभागातून हे काम करायचे, त्याला 1 गुण आहे. त्यानंतर गावातील एकूण कुटुंबाने किती कुटुंबांना वैयक्तिक नळ कनेक्शन दिले त्याला देखील गुण आहे, 1 गुण आहे त्याला. त्यानंतर ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजना वीज देयकांना नियमित भरणा करून थकबाकी 0 असेल, ते 0 आपण केलं आपल्या लोकांच्या सहभागातून आणि आपले सरपंच, त्यानंतर महसूल, आपले ग्रामपंचायत अधिकारी यांनी मिळून, आपण सगळ्या लोकांनी मिळून ही आपण जो आपला 12 लाख होती ती आपण कुठेतरी कमी केलेली आहे. 0 पर्यंत आपण आलेलो आहोत. आता चालू रेट असेल तोच आहे, म्हणजे हा गुण आपल्याला मिळू शकतो 1 गुण. त्यानंतर ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय व निमशासकीय संस्था रेन वॉटर हार्वेस्टिंग, आपल्या शाळा संस्था ज्या आहेत, शाळा असतील, ग्रामपंचायत रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं जे पाणी पडतं त्याचं योग्य नियोजन करणं, त्याला देखील 1 गुण आहे. त्यानंतर ग्रामपंचायत अंतर्गत क्षेत्रातील शासकीय निमशासकीय क्षेत्रात झाडे, बगीचा, फळबाग याकरता सूक्ष्म सिंचनाचा वापर करून केला असल्यास त्याला गुण आहेत, अर्धा गुण आहे. त्यानंतर नळ पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर रूपांतर करणे याला 1 गुण आहे. त्यानंतर ग्रामपंचायत इमारतीमध्ये सोलर युनिट बसवून 100% वीज सोलर वरून घेणे याला 1 गुण आहे. त्यानंतर प्रधानमंत्री सूर्यघर योजना, हे तुम्हाला माहित असेल, आपले पोस्टमन सर यांनी तुम्हाला सांगितलं होतं, याला देखील 1 गुण आहे. त्यानंतर घरकुला व्यतिरिक्त टप्पा 2 मधील घरकुला व्यतिरिक्त गावामध्ये इतर किमान 20% घरामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे याला 1 गुण आहे. त्यानंतर प्राथमिक शाळा सोलर ऊर्जा आपल्या केले आहेत, प्राथमिक शाळांना दिलेले आहेत, त्याला देखील अर्धा गुण आहे. त्यानंतर अंगणवाडी सोलर ऊर्जा केलेली आहे, त्याला देखील अर्धा गुण आहे. त्यानंतर शेतकऱ्यांकडे असणाऱ्या वीज वापरात ऐवजी मागे त्याला सौर ऊर्जा पंप प्रकल्प कार्यान्वित करणे याला 1 गुण आहे. त्यानंतर ग्रामपंचायत दस्तऐवज ऑनलाईन अहवाल तपासून त्याप्रमाणे गुण, त्याला 1 गुण आहे. आपले ग्रामपंचायतचे जे दस्तऐवज असतात 1 ते 33 नमुने, हे सगळे ऑनलाईन करणं याला 1 गुण आहे. त्यानंतर प्लास्टिक बंदी बाबत गावात प्रभावी अंमलबजावणी केलेली असेल याला देखील 1 गुण आहे. प्लास्टिक बंदी, आपण प्लास्टिक पिशव्या वगैरे वापरतो त्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत आणि याला 1 गुण आहे. त्यानंतर ग्रामपंचायत दस्तऐवज ऑनलाईन अहवाल तपासणी तसेच प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीनुसार त्याला गुण आहेत, अर्धा गुण आहे. त्यानंतर ओल्या कचऱ्यापासून ग्रामपंचायत खत बनवणे याला अर्धा गुण आहे. सुका व ओला कचरा विलगीकरण करून ग्रामपंचायतीने त्याला संकलन करणं, सुका आणि आपण कचरा जो ठेवतो, ओला कचरा असतो आणि सुका कचरा असतो, कागद कपडे वगैरे असतील ते सुक्या कचऱ्यात येतात आणि तुमचे जे ओल्या कचऱ्यामध्ये भाज्यांचे अवशेष वगैरे असतील किंवा काय असेल तर ते ओल्या कचऱ्यामध्ये या दोघांचं विलगीकरण करून तो गोळा करणे याला अर्धा गुण आहे. त्यानंतर ओल्या कचऱ्यापासून ग्रामपंचायत खत बनवणे, आपण गांडूळ खत बनवतो, युनिट आपल्याकडे होते काय काय जणांकडे, आय थिंक प्रकाश राणे सर तसेच कृष्णगाडी सर यांच्याकडे युनिट होते आणि तसंच सोमा राणे सर, तर त्याला देखील अर्धा गुण आहे. ग्रामपंचायतीने सुक्या कचऱ्याचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करणे याला अर्धा गुण आहे. त्यानंतर मगाशी सांगितलं शोषखड्डे, कुटुंब संख्या किती जास्तीत जास्त असेल तर त्याला 1 गुण आहे, असे एकूण 19 गुण याला आहे. त्यानंतर मनरेगामध्ये अभियान कालावधीत पर्यंत ग्रामपंचायतीकडील विकास कामांवर मनरेगा अंतर्गत किती निधीचे अभिसरण केले
ग्रामपंचायत दस्तऐवज तपासून प्रगतीनुसार गुण देणे, म्हणजे किती आपण निधी आणलेला आहे, ती मनरेगा अंतर्गत कामं होतात ती किती झाली, याला 2 गुण आहेत. त्यानंतर जलधारा शोषखड्डे, कारण शेतकरी संख्या किती असेल, जास्तीत जास्त असेल तर त्याला 1 गुण आहे. त्यानंतर जलसंधारण किमान 5 कामे पूर्ण होणे, जलसंधारण अंतर्गत वेगवेगळी कामे येतात आपल्याला, भाऊनी आराखडा तयार करताना हे सांगितलेलं होतं, तर त्याला जलसंधारण अंतर्गत त्याला 1 गुण आहे. त्यानंतर जलसंधारण किमान 5 कामे पूर्ण होणे आवश्यक आहे, त्याला 1 गुण. नंतर शेतीशी निगडीत शेतीपूरक कामे, याला 1 गुण आहे. त्यानंतर एकूण मजूर घरकुलांच्या कामांच्या संख्येच्या 100% कामे अभिसरणाद्वारे पूर्ण होणे, म्हणजे घरकुलं जी आपली होती ना, आता आपण मोदी आवास असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना ती पूर्ण झाल्याने त्याचे 100% काय जणांनी मजूर द्यायचे राहिलेले आहेत, तर ते पूर्ण करणं आणि त्या जास्तीत जास्त मस्टर कशी खर्च पडतील, तर त्याला 1 गुण आहे. बऱ्यापैकी आपल्याकडे सगळी झालेली आहेत घरं बांधून, थोडीच क्वचित राहिलेली असतील आणि मजुरी मिळाली प्रश्न वेगळा आहे, परंतु त्यांची मस्टर तरी पडलेली आहे, तर त्याला 1 गुण आहे. याला असं एकूण मनरेगाला 6 गुण आहेत. त्यानंतर गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, ग्रामपंचायत या ठिकाणी मीटिंग हॉल प्रतीक्षालय, याला अर्धा गुण आहे. सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकरता स्वतंत्र बैठक व्यवस्था, याला अर्धा गुण आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे, सुविधा दिव्यांगासाठी रॅम्प, याला अर्धा गुण आहे. त्यानंतर दर्शनी भागावर सर्व योजनांचे फलक, याला अर्धा गुण आहे. वाचनालय व संगणकीकृत ग्रंथालय, याला अर्धा. महिला व पुरुष स्वतंत्र स्वच्छतागृह, याला अर्धा आहे. रंगरंगोटी व सुशोभीकरण, याला अर्धा. हे आपल्याकडे बऱ्यापैकी आहेत, सरपंच कक्षालय असेल, रॅम्प पण आहे, त्यानंतर स्वच्छतागृह देखील आहे. त्यानंतर शाळांसाठी आहे, सर्व शाळा डिजिटल करणे, बऱ्यापैकी आपल्याकडे तिन्ही शाळांमध्ये असणार ना, प्रोजेक्टर नाही, तर प्रोजेक्टर तो घेतलाय वाटतं 15 मध्ये, तर तुम्हाला तो मिळणारच आहे, तर तो अर्धा गुण त्याला आहे. नंतर पिण्याच्या पाण्याची सुविधा तिन्ही शाळांमध्ये आहे, त्यामुळे तो अर्धा. त्यानंतर मुलांच्या संख्येच्या प्रमाणात मुला व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आय थिंक तिन्ही शाळांमध्ये आहे, याला अर्धा गुण. हँडवॉश स्टेशन आहे तिन्ही शाळांमध्ये, तर त्याला देखील अर्धा गुण. सर्व शाळा रंगरंगोटी करणे, बोलक्या भिंती रंगविणे आहेत, थोडंफार करायचे, त्याला अर्धा गुण आहे. नंतर पोषक परसबाग सुविधा उपलब्ध करणे, याला अर्धा गुण आहे, परसबाग. त्यानंतर मध्यान्ह भोजन योजना आय थिंक तिन्ही शाळांमध्ये आहे, किचन व्यवस्था असणे आहे, त्याला अर्धा गुण आहे. त्यानंतर सीसीटीव्ही बसवणे, ते हायस्कूल मध्ये आहे परंतु जेडपी मध्ये आहेत का मला माहित नाही, तर त्या बसवणे, त्याला अर्धा गुण आहे. त्यानंतर संरक्षण भिंत बांधणे, याला अर्धा गुण आहे. नंतर म्हणजे तुमच्याकडे भरपूर आहे. त्यानंतर गावातील सर्व अंगणवाडी डिजिटल करणे, अंगणवाडी, याला अर्धा गुण आहे. त्यानंतर बाळस्नेही स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा आय थिंक अंगणवाड्यांमध्ये असणार, त्याला अर्धा गुण आहे. पोषक परसबाग असणे अंगणवाड्यांमध्ये, त्याला अर्धा गुण आहे. आणि बोलक्या भिंती रंगविणे, हे अंगणवाड्यांमध्ये झालेलं आहे काम, होईना मॅडम, बोलक्या भिंती, मग याला अर्धा गुण आहे. त्यानंतर पशुवैद्यकीय उपचार केंद्र येथे निर्देशानुसार सर्व सुविधा पूर्तता असल्या, तसेच पशुधन अधिकारी पंचायत समिती यांचे प्रमाणपत्र तपासून, त्याला 1 गुण आहे. त्यानंतर स्मशानभूमीमध्ये शेड, दफनभूमी असल्यास शेड असणं तिथे, त्याला 1 गुण आहे, सॉरी अर्धा गुण आहे. नंतर बैठक व्यवस्था, पाण्याची सोय, याला अर्धा गुण. पोहोच रस्ते, याला अर्धा गुण. खुली व्यायामशाळा, याला अर्धा. आणि सुविधापूर्ण व्यायामशाळा, याला अर्धा, असे एकूण 1 गुण आहे त्याला. नंतर पंचायत क्षेत्रातील तीर्थक्षेत्राचा, धार्मिक स्थळांचे, पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण, याला 2 गुण आहेत, असे एकूण 16 गुण. नंतर उपजीविका विकास, सामाजिक न्याय, यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कार योजनेचे घरकुल, अपूर्ण घरकुल असेल ते पूर्ण करणे, त्याला 1 गुण आहे. प्रधानमंत्री आवास योजना पासून नवीन घर मंजूर घरकुलांचे पूर्ण, म्हणजे नवीन घरकुल मंजूर असतील तर ते कामकाज देखील पूर्ण करणे, याला 6 गुण आहेत. नंतर पात्र भूमी घरकुल लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रमाणात, त्याला गुण आहेत, त्याला देखील
म्हणजे पात्र भूमिहीन जे मजूर घरकुल बांधण्यासाठी असतील लाभार्थी त्यांना देखील जमीन उपलब्ध करून देणे आणि त्याचं घरकुल पूर्ण करून घेणे, याला 2 गुण आहेत। नंतर मोहीम कालावधी पर्यंत आर्थिक वर्षात एकूण महिला मतदारसंख्येच्या महिलांचा सहभाग बचत गटात असावा, म्हणजे महिला जास्तीत जास्त बचत गटात असतील तर त्याला देखील 1 गुण आहे। नंतर पात्र बचत गटापैकी बँकेमार्फत कर्ज वितरण केलेल्या बचत गटांचे, म्हणजे आय थिंक मला वाटतं की बचत गटांनी बऱ्यापैकी कर्ज घेतलेले असतात आणि पूर्ण पण केली असतील तर त्याला देखील गुण आहेत, तर त्याला 1 गुण आहे। त्यानंतर लखपती दिदी राहिल्या महिलांचे प्रमाण विचारात घेणं आवश्यक। लखपती दिदी आय थिंक झालेलं होतं वाटतं, मग ते म्हणजे 1 लाखापेक्षा उत्पन्न जास्त, तर त्यांना 3 गुण आहे। मोहीम कालावधीत आर्थिक वर्षात ग्रामपंचायत क्षेत्रात किमान 1 महिलांची शेतकरी उत्पादक संस्था स्थापन असावी, म्हणजे महिलांची शेतकरी उत्पादक संस्था, त्याला देखील 1 गुण आहे। त्यानंतर मतदार लोकसंख्येच्या किमान लाभार्थ्यांना प्रशिक्षण, म्हणजे ज्या कालावधीत मतदार लाभार्थी जे आहेत लोकसंख्येच्या किमान लाभार्थींना प्रशिक्षण मिळेल त्याला देखील 1 गुण आहे। त्यानंतर अभियान संजय गांधी निराधार अनुदान योजना, याला पात्र लाभार्थी त्याला अर्धा गुण आहे। त्यानंतर श्रावणबाळ योजना याला अर्धा गुण, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना याला अर्धा गुण आहे। नंतर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना याला अर्धा। नंतर शेतकऱ्यांचे ऍग्रीस्टॅट पोर्टलवरील रजिस्ट्रेशन आपण बऱ्यापैकी झालंय, ते येत नाहीत लोक, त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करून घेणं, कारण किती लोकांच्या घरी गेलं तरी, कारण ह्याचा लाभ तुम्हाला आहे, कारण त्या अंतर्गत तुम्ही शेतकऱ्याच्या विविध योजना ज्या आहेत, तुम्ही म्हणता पीएम किसानचं माझं झालं नाही किंवा नुकसान भरपाई मला मिळाली नाही, तर हे जर कार्ड नसेल तर तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाहीये। त्यामुळे शेतीशी संबंधित किंवा तुम्ही म्हणता की मला ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्या डीबीटी योजनेअंतर्गत, परंतु तो तुम्हाला हा नंबर टाकावा लागतोय, त्याशिवाय तुम्हाला तो मिळणार नाही। त्यामुळे ऍग्रीस्टॅटचं कार्ड जे आहे फार्मर आयडी हे लवकरात लवकर बनवून घ्या, त्याला देखील गुण आहे। त्यानंतर राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयाच्या मदतीने ओळखपत्र देणे, याला अर्धा गुण आहे। त्यानंतर 8वी ते 10वी वरील विद्यार्थ्यांना महसूल विभागाच्या सहकार्याने जातीचे दाखले, आता ही योजना राबवलेली आहे आणि आपले चालू कामकाज आहे, शाळेतील जे विद्यार्थी आहेत जे कास्ट सर्टिफिकेटशी पात्र आहेत त्यांना जातीचे प्रमाणपत्र आणि वय अधिवास प्रमाणपत्र आपण देणार आहोत। आणि याच अंतर्गत ग्रामपंचायतीने जे घरपट्टे उतारे होते ते मोफत दिलेले आहेत, त्यामुळे ग्रामपंचायत पालकांनी ते घेऊन जायचे आहेत, काढून ठेवलेले आहेत, ते पालकांनी फक्त घ्यायचे आहेत। त्यानंतर मोहीम कालावधी आर्थिक वर्षात ग्रामपंचायत क्षेत्रात शेतकरी उत्पादक संस्था स्थापन शासन मान्य प्रमाणपत्राला 1 गुण आहे। त्यानंतर गटाद्वारे व्यवसाय सुरू केला असल्यास त्याला अर्धा गुण आहे। आणि एनिमिया मुक्त संख्या याला गुण आहे। त्यानंतर अभियान कालावधीत श्रमदानातून मनुष्य दिन निर्माण झाले आहे का, म्हणजे श्रमदानातून तुम्ही काही वेगवेगळी कामं केलेली असतील तर त्याला 1.5 गुण आहे, तो सप्ताह पाळायचा आहे। आणि श्रमदान कार्यक्रमात लोकसंख्येनुसार किमान 100, 200, 300 ग्रामस्थांचा सहभाग असल्यास त्याला 1 गुण आहे। त्यानंतर ग्रामपंचायत व महसूल दस्तऐवजानुसार 1000 लोकसंख्येला एक काम किमान 500 मीटर अंतराचे असल्यास त्याला 1 गुण आहे। आणि ग्रामपंचायत महसूल दस्तऐवजानुसार 1000 लोकसंख्येला एक काम किमान 500 मीटर अंतराचे असल्यास, म्हणजे 2 आहे, पांढर रस्ते आणि रस्ता कच्चा रस्ता कळलं ना, तर याला त्याचं जर काम केलं असेल तर त्याला 1 गुण आहे। आणि त्यानंतर शेवटचा आहे तो नाविन्यपूर्ण उपक्रम, या नाविन्यपूर्ण उपक्रमाला 5 गुण आहेत, असे एकूण 100 गुण आहेत। तर आपल्याला हे अभियान यात सहभाग घ्यायचा आहे आणि तुम्हाला मी सांगितलं तर तुमचा पण सहभाग किती आहे, काम आपले सीआरपी असतील ते वेळोवेळी सहकार्य करतात, परंतु त्यांना तुम्ही सहकार्य करणं महिलांनी आणि इतर सर्व ग्रामस्थांनी, हे देखील आपले सरपंच असतील ते वेळोवेळी सहकार्य करतात, आपल्याला पंचायत स्तरावरून पंचायत समिती स्तरावरून वेगवेगळं सहकार्य मिळत असतं, तलाठी भाऊ आपले सहकार्य करतात, तसेच आपले कृषी सेवक इथे नाही आहेत काही कारणानिमित्त, त्यांचं देखील आपल्याला खूप मुलाचं सहकार्य असतं। आणि कुठलं एखादं काम म्हणत असेल तर ते खरोखर एक चांगल्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगत असतात, असे आपले ते सुपाल सर, तर त्यांचं देखील
आम्ही आभार मानतो. यानंतर मी सचिव या सभेचे मराठी सर आपल्याला थोडं मार्गदर्शन करतील. आपण बसले आहोत ते आपली माता कवळादेवी, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि गाडगे बाबा यांना या ठिकाणी प्रथम वंदन करून या ठिकाणचं आदरणीय व्यासपीठ सन्माननीय गावचे प्रथम नागरिक हेमंतजी राणे सर, त्याचप्रमाणे उपसरपंच महोदया भाडी मॅडम, बागुल सर, त्याचप्रमाणे जाधव सर, संजना राणे मॅडम, दोन्ही गावचे या ठिकाणी पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, CRP मॅडम आणि सर्व या ठिकाणचे आदरणीय सर्व मान्यवर, आज आपण महत्त्वपूर्ण विषयावर या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे. ग्रामपंचायत टेंबोलीमार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या ठिकाणी संपन्न होत आहे. जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर याचं प्रशिक्षण आणि त्या संबंधाने अनुषंगिक असणारी कामं या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि आपल्या गाव पातळीवर देखील या ठिकाणी महत्त्वपूर्ण असे अभियान या ठिकाणी संपन्न होत आहे आणि याची सविस्तर चर्चा आणि विस्तृत माहिती सागर घाडी सर यांनी आपल्याला दिलेली आहे. असं म्हणायला हरकत नाही की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना जोडणारा दुवा म्हणजे ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायत हा तळागाळातला एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि हा घटक समृद्ध झाला, गाव या आणि ग्रामपंचायती या समृद्ध झाल्या तरच निश्चितच खेड्यांचा विकास होणार आहे. खेडी जर समृद्ध झाली, गाव समृद्ध झाला तर निश्चितच आपला देश हा विकसनशील होणार आहे. आदरणीय सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांचं आज या ठिकाणी वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी सेवा अभियानही सुरू केलेलं आहे. विविध शासकीय सेवा त्यांच्यामार्फत सुरू झालेल्या आहेत, आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फतही सुरू झालेले आहेत आणि या सेवेचा लाभ आपल्या सर्वांना मिळावा यासाठी आपण सर्वांनी श्रम त्या करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सेवांचा लाभ त्यांच्याकडून आपण घेणार आहोत आणि या ग्रामपंचायती उज्ज्वल होण्यासाठी आपल्याला श्रमदान करायचं आहे, वर्गणी जमा करायची आहे आणि या योजना भरीव आणि समृद्ध कशा होतील याचा आपण निश्चितपणे विचार करणार आहोत. आपण पाया मजबूत असला तर कळस निश्चितच आपण गाठू शकतो आणि त्यासाठी आपल्याला मगाशी सागर सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे कुटुंबागणिक जर आपण 100 रुपये जर जमा केल्या निश्चितच हा जो 2 लाखाचा निधी आहे तो आपण उभारू शकतो आणि ज्या योजना आता वाचून दाखवल्या मुख्य 8 घटक आणि त्या 8 घटकांना अनुसरून असणारी जी सर्व कामं आहेत या कामांचा सविस्तर या ठिकाणी उहापोह घाडी सरांनी करून दिलेला आहे आणि ते कशा प्रकारे आपण करू शकतो, गुण आपण कसे प्राप्त करून घेऊ शकतो आणि आदरणीय आपले सरपंच महोदय यांच्या मनामध्ये देखील आपल्याला बक्षीस मिळावं अशी आशा आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि उच्चतम पातळी गाठण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आदरणीय आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांची संकल्पना ही प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या त्यांनी ती पूर्ण करण्याच्या उद्देशाने उचललेली पावलं आहेत ही खरोखर कौतुकास्पद आहेत आणि या सर्वांचं भरीव योगदान आपल्याला लाभणारच आहे आणि बक्षिसं गाठण्यासाठी आपण सर्वांनी निश्चितपणे प्रयत्न करूया आणि आपली जी ग्रामपंचायत आहे आपली खेडी ओस पडत चालली किंवा गाव आपण ओस पडायला देऊया नको, इथून कोणी गावातून बाहेर जाता कामा नये याची आपण खबरदारी घेऊया. आपली मुलं इथेच राहतील, इथेच टिकतील, इथेच त्यांना रोजगार मिळेल आणि निश्चितच या गावाचं वैभव आपण उज्ज्वल करूया आणि सर्वांना आपण सरपंच महोदयांना सर्वांनी आपण साथ देऊया आणि आपल्या खेड्याचा आणि आपल्या ग्रामपंचायतीचा निश्चितपणे विकास करूया असं मी सांगू इच्छितो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तर आपली दुसरी ग्रामसभा जी होती ती ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते त्याचं देखील परिपत्रक आहे, त्याचं देखील आपल्याला गुणगान आहे आणि स्वच्छता मोहीम आपल्याला राबवायची आहे तर त्याचं देखील आपण मगाशी सांगितलं स्वच्छतेला खूप महत्व आहे
तर त्याचे देखील आपल्याला इथे फोटो काढायचे आहेत आणि आपल्याला स्वच्छता करायची आहे. तर महिलांनी झाडं आणलेली आहेत बचत गटामार्फत, खरोखर त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. कारण महिलांना आम्ही जेव्हा सांगतो की काहीतरी उपक्रम राबवायचा आहे तर त्यांचा खरोखर आम्हाला नेहमी सहभाग असतो आणि आमच्या मदतीला त्या नेहमी धावून येतात. अशा आमच्या टेंभोली कालवी गावच्या सर्व महिला तुमच्यासाठी एकदा जोरदार पुन्हा एकदा तुम्ही टाळ्या वाजवायच्या आहे. कारण टाळी वाजवल्याने असं म्हणतात की आपल्या आरोग्याला खूप फायदा मिळत असतो. तर या सभेसाठी सर्व उपस्थित पदाधिकारी, आपले संपर्क अधिकारी म्हणून आपल्याला लाभलेले आपले बागुल सर इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी ग्रामपंचायत टेंभोलीच्या वतीने त्यांचं आभार मानतो. तसंच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपले ग्राम महसूल अधिकारी सरोदे सर इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. या कार्यक्रमाचं, या सभेचं अध्यक्षस्थान आपले सरपंच महोदय यांनी स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचे देखील पंचायतीच्या वतीने आभार मानतो. त्यानंतर उपसरपंच मॅडम गाडी मॅडम या देखील इथे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. सर्व संस्था, आपल्या ग्रामपंचायत टेंभोलीचे सर्व पदाधिकारी सदस्य, शेखर दोदी सर, शशिकांत जाधव सर, संजना राणे मॅडम हे इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि या सभेचे जे सचिव म्हणून कामकाज पाहिले असे आपले मराठे सर यांचे देखील आम्ही आभार मानतो. कारण त्यांना आम्ही ऐनवेळी काल संध्याकाळी सांगितलं आणि त्यांना पत्र देऊन त्यांची नियुक्ती इथे सचिव म्हणून करण्यात आली होती, त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो. नंतर या दोन्ही गावचे पोलीस पाटील जाधव सर आणि शिंदे सर यांचं देखील मी ग्रामपंचायत टेंभोलीच्या वतीने आभार मानतो. तसंच आपले तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश राणे सर येथे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. दोन्ही गावच्या अंगणवाडी सेविका गाडी मॅडम, कोयडे मॅडम येथे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. आपल्या आशा स्वयंसेविका घाडी मॅडम, यादव मॅडम इथे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. CRP अर्चना घाडी मॅडम तसेच फाळके मॅडम येथे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. त्यानंतर दीक्षा राणे मॅडम महावीर गटाच्या CRP त्या देखील इथे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. सर्व ग्रामस्थ, जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल, सर्व मेन म्हणजे खूप आता इथे उपस्थित सर्व महिलांची आहे, त्यामुळे सर्व महिला भगिनी इथे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे तुमचे देखील सर्वांचं मी ग्रामपंचायत टेंभोलीच्या वतीने तसं आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचं आपल्या माझ्या सांगितलं युट्यूबला आपल्याला हे टाकायचं आहे, त्यामुळे युट्यूबवर म्हणून आपले योगेंद्र राणे सर इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही ग्रामपंचायत टेंभोलीच्या वतीने आभार मानतो. आणि सभा संपली असं जाहीर करतो, परंतु आपल्याला 2 कार्यक्रम इथे राबवायचे आहेत, त्याला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आताच. आणि सेल्फी देखील तुमची सेल्फी पॉइंट मध्ये काढायची आहे. धन्यवाद.